नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. आमचे सहकारी मित्र प्रभाकर सूर्यवंशी यांनी मध्ये एकदा असाच एक व्हिडिओ करून आपल्यावर टीका करणाऱ्या एका माणसावरती काही बोलण्याचा प्रयत्न केला होता आणि मी त्यांना म्हटलं होतं की गाढवापुढे गीता वाचायची नसते प्रभाकर सूर्यवंशी साहेब, तुम्ही चुकलात असं मी म्हणलं होतं. प्रभाकर सूर्यवंशींनी अजून एक चूक केली आहे आणि ती चूक त्यांना समजावून सांगण्यासाठी मी आलोय. प्रभाकर सूर्यवंशी पुणे जिल्ह्यातल्या शिक्रापूर जवळच्या वाबळेवाडीत गेले आणि त्यांनी त्या वाबळेवाडीमध्ये तिथल्या वारे गुरुजींच्या अनवाणी पायांमध्ये चप्पल घातली. आमचे दुसरे ज्येष्ठ मित्र प्रकाश महाजन यांनी वारे गुरुजींच्या अनवाणी पायांना काट्याकुट्यांचा त्रास झाला असेल म्हणून त्यांच्या पायावर चंदनही लावलं. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय, बघून घ्या. पायाला जे काही काटे बिटे बोचले, थोडंसं चंदन लावून मी त्याचा उतराय व्हायचा प्रयत्न. बघितलात, प्रभाकरराव हे बाकी बेस्ट केलं, खरंच बेस्ट केलं. वारे गुरुजींच्या अनवाणी पायात तुम्ही चप्पल घातली, हे खूप छान केलं. आमच्या प्रकाश महाजन काकांनी, आता तुम्ही म्हणालात की राजकारणात काका म्हटल्यावर आपलं अवघड असतं काम, पण तरीही आम्ही राजकारणातल्या प्रकाश महाजनांना काकाच म्हणतो, काका समजतो, काका मांडतो सुद्धा. बघू आमचं दुकान लागतंय की काय होतंय ते, कारण काका राजकारणात असले की अवघडच होत असतं पुतण्याचं. काकांनी चंदन लावलं, तुम्ही पाय धुतलेत, चप्पल घातली. एक चुकलात. प्रभाकरराव तुमचं काय आहे, तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करता. मी तुमच्या भाषणाविषयी नेहमी म्हणतो, तुमच्या बोलण्याविषयी नेहमी म्हणतो. प्रभाकररावांचं भाषण म्हणजे मधाचा ती धार आहे जी अशी मस्तपैकी वाहत 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 जाते, हळूहळू खाली येते आणि मागून मुंग्यांची रांग लागलेली असते. असे मधाळ तुम्ही आहात, सोज्वळ आहात, सज्जन आहात. म्हणून वारे गुरुजींच्या अनवाणी पायात तुम्ही चप्पल घातली. मी म्हणतोय तुम्ही इथे चुकलात. वारे गुरुजींच्या अनवाणी पायात एक चप्पल घालायची होती आणि तिथेच वारे गुरुजींनी त्याच वेळेला काढून टाकलेली चप्पल, जुनी चप्पल घेऊन प्रशासनाच्या थोबाडीत मारायला हवं होतं. तेव्हा हे काम पूर्ण झालं असतं. अशा कितीतरी शिक्षकांची माती करणारं आमचं प्रशासन. मी हा विषय सोलापूरच्या डिसले गुरुजींच्या व्हिडिओमध्येही बोललो होतो. वारे गुरुजींचाही उल्लेख केला होता की कशा स्वरूपामध्ये वेगळेपण मान्य करायला आमची सरकारी यंत्रणाच तयार नाहीये. डिसले गुरुजींनी आपली शाळा उभी केली, ते QR कोडचा विषय आणला, आपल्या पोरांना सक्षम करण्यासाठीची पद्धत आणली आणि डिसले एक सामान्य मास्तर आणून एवढं कसं करतो असं वाटणाऱ्या लोकांनी डिसलेची बदनामी सुरू केली. एवढंच नाही तर डिसलेचा पुरस्कार बोगस असल्याचं सांगितलं, डिसले खोटारडा असल्याचं सांगितलं. असंच घडलं वारे गुरुजींच्या सोबत. एक साधा मास्तर एका गावातली शाळा उभी काय करतो, तिला अत्युच्च दर्जाचं काय करतो, आंतरराष्ट्रीय दर्जाचं काय करतो. हो, आंतरराष्ट्रीय दर्जाचं. नुसतं इंग्रजी येतं नाही, रशियन, जपानी या भाषेत पोरं फ्लुएंटली बोलू लागतात. शाळेची छान इमारत उभी राहते. अहो, शाळेतला माध्यान्ह भोजनाचा आहार इतका सकस की पोरांना घरी जेवायला नको वाटतं. अख्खा गाव त्या गुरुजींच्या सोबत कामाला लागतो. प्रभाकररावांनी सांगितलं की गुरुजींच्या म्हणण्यावर गावकऱ्यांच्या इच्छेनुसार गावातल्या लोकांनी लग्न साधेपणाने करावीत आणि 4 पैसे शाळेत आणून द्यावीत. आपल्या श्राद्धाचा, पक्षाचा खर्च कमी करावा, शाळेत आणून द्यावा, वाढदिवसाला पैसे द्यावेत. टोले जंग इमारत गावकरी उभी करतात. वारे गुरुजी आणि वारे गाव म्हणून ती इमारत उभी राहते. आणि या गुरुजीवर आरोप काय व्हावा तर कर्तव्यात कसूर केल्याचा, अपहार केल्याचा. अपहार कोणता? हसू येईल,
लाज वाटेल, लाज. त्या पुणे जिल्हा परिषदेच्या कोण शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, CEO जे कोणी असतील त्यांना लाज वाटेल अशा स्वरूपाचा आरोप बाजूच्या शाळेतील, बाजूच्या गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काकाच्या पक्षाचा, म्हणून काकाचा संदर्भ आला होता मगाशी, काकाच्या पक्षाच्या एका आमदाराच्या शाळेची पटसंख्या ढाचाळली म्हणून शाळेतल्या तुकड्यांची मान्यता रद्द व्हायची वेळ आली. एवढी मोठी पटसंख्या जिल्हा परिषद वाबळेवाडीच्या पोरांची वाढते आणि कोणीतरी एक जण अशी तक्रार करतो की वाबळेवाडीच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी वारे गुरुजी डोनेशन मागतात, डोनेशन. माझ्यासारखा अधिकारी म्हणून तिथे असता तर जिल्हा परिषदेच्या शाळेत डोनेशन दिल्याशिवाय ऍडमिशन मिळत नाही म्हणून वारे गुरुजीचा जाहीरपणे सत्कार केला असता. वा मास्तर वा, काय छान लढलात, काय छान काम केलंय म्हणून सत्कार केला असता. इथे प्रवेश मिळत नाही आणि त्यासाठी डोनेशन मागावं लागतं म्हणून मास्तरला सस्पेंड केलं जातं आणि लांब एका दूर कुठेतरी राजगुरुनगरच्या बाजूला असलेल्या जालिंदरवाडी नावाच्या गावामध्ये जिथे वाहन सुद्धा पोहोचणं शक्य होत नाही अशा 3 विद्यार्थी असलेल्या शाळेत वारे गुरुजीची नियुक्ती होते. वारे आमचं प्रशासन कौतुकास्पद कामगिरी केली म्हणून प्रभाकर सूर्यवंशीला म्हणालो होतो, जी चप्पल वारे गुरुजींनी आरोप झाल्यावर सोडली होती तीच जुनी चप्पल आणून एखाद्या अधिकाऱ्याच्या थोबाडीत लगावली असती तर प्रभाकरराव तुमच्या पायाचं तीर्थ पिऊन मी प्यायला आलो असतो. आज तुमचं फक्त अभिनंदन करतोय, आज फक्त अभिनंदन करतोय, कारण तुम्ही ती चप्पल अधिकाऱ्यांच्या तोंडात मारायला गेला नाहीत. गुन्हा दाखल झाला असता तरी मी तुमच्या सोबत आलो असतो आणि तो गुन्हा माझ्यावरती घेतला असता, कारण तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैंजरा, हे त्याच भागातल्या तुकारामांनी आम्हाला सांगितलंय, त्याच भागातल्या. बरं, हे वाबळेवाडीत चमत्कार करणारा बिलिंदर अवलिया कलंदर मास्तर जेव्हा जालिंदरवाडीत जातो, 3 शिक्षकी शाळा हातात घेतो, तेव्हा कुठे बसू देतं का काम करणाऱ्या माणसाला? त्या 3 शिक्षकी शाळाची 3 विद्यार्थ्याची शाळा सुद्धा 100 विद्यार्थ्यांची बनते. तिथली पटसंख्या वाढते, तिथला गुणवत्ता सुधारते आणि हे सगळं गावाला सोबत घेऊन. सरकारी शाळा गाव सोबत असल्याशिवाय मोठं होत नाही हे वारे गुरुजींनी दाखवून दिलं आणि सरकारी शाळेला टेक्निकली कम्फर्ट केल्याशिवाय ती नीट होणार नाही हे डिसले गुरुजींनी दाखवून दिलं. दोन्ही गुरुजींच्या पदरी आमच्या सरकारी यंत्रणेमध्ये निराशाच आली. आत्ता म्हणे दत्तात्रय चव्हाणांनी त्यांचं निलंबन वापस घेतलंय, त्यांना सगळं बहाल केलंय, दोषमुक्त केलंय, पण दोष ठेवणे ते दोषमुक्ती या कालावधीत वारे नावाच्या शिक्षकांनी पायात चप्पल घातली नाही म्हणून पायात काटे कुटे टोचले असतील तो भाग वेगळा ते गुरुजींनी सहन केले. पण गुरुजीसारखा माणूस दोष ठेवल्यावरती त्यांच्या विद्यार्थ्यांच्या समोर कसा गेला असेल हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. मला एकच प्रश्न विचारायचा आहे, एकच. एखाद्या शिक्षकाच्याकडे अतिरिक्त गुणवत्ता असेल आणि तो आपलं अतिरिक्त काम दाखवत असेल तर त्याला वेगळी ट्रीटमेंट द्यायचीच नाही का, की या सरकारी हरारकीमध्ये अडकवून टाकून तुम्ही तुमचं काम केलं नाही म्हणून त्याला सजा द्यायची आहे? सारखा हाच प्रश्न पडतो. मागच्या वेळेला देखील असा व्हिडिओ केल्यावरती तुम्हाला खरं माहित आहे का, तुम्ही खरं बघितलंय का, असं काहीही विचारलं गेलं. अहो, काय खरं माहित आहे का? वाबळेवाडीत जाऊन बघा, म्हणजे काय खरं काय खोटं ते कळून येईल. आमच्या प्रभाकररावांनी ते घडवून आणलंय, ते बघा जाऊन तिथे काय काय कसं झालंय ते. डिसले गुरुजींचं काम काय जरा बघून या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल खरं काय ते. हे न बघता उगाच ओरडणाऱ्या माणसांच्या तोंडावर एक तरी चप्पल मारून यायला हवी होती, एवढंच प्रभाकरराव. बाकी वारे गुरुजी
तुम्ही दोषमुक्त झाला त्याचा मनस्वी आनंद आहे आणि या प्रशासनाच्या वतीनं या देशाचा नागरिक म्हणून तुमची मनपूर्वक क्षमा मागतो. वारे गुरुजी माफ करा, मुर्दाडांच्या राज्यात आम्ही वावरतो. आमच्या प्रकाश काकांनी तुमच्या पायाला चंदन लावलंय, पण या सरकारने तुमच्या करिअरला चंदन लावायचा प्रयत्न केला होता आणि आम्ही नालायकांनी निवडून दिलेलं हे सरकार आहे. म्हणून गुरुजी माफ करा, पुढची चप्पल नक्की येईल, पण तो प्रहार फक्त या प्रशासनाच्या तोंडावरती असेल. नमस्कार.